नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बी फार्मसी या कोर्स बद्दल माहिती। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बी फार्मसी हा कोर्स काय आहे, बी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी आपल्याला कोणकोणते आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे, आपल्याला त्यासाठी पात्रता कोणकोणती लागेल, जॉब ऑपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत आणि आपल्याला त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटणार हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बी फार्मसी हा कोर्स नक्की काय आहे आणि यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकण्यास भेटतात। तर बी फार्मसी हा आपल्याला 4 वर्षाचा ग्रॅज्युएट कोर्स आहे। तर या कोर्समध्ये आपल्याला औषधांचं तंत्रज्ञान, औषधांचा उपयोग, तसेच औषधांचे संशोधन आणि त्याचे परिणाम याविषयी आपल्याला सखोल ज्ञान भेटते। तसेच फार्मसी म्हणजे औषधाची निर्मिती, वितरण आणि व्यवस्थापन या गोष्टीचे आपल्याला ज्ञान बीएससी किंवा बी फार्मसी या कोर्समध्ये शिकण्यास भेटते। तसेच आता पाहूयात की बी फार्मसी या कोर्समध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला पात्रता कोणकोणती लागेल। तर फर्स्ट आपल्याला 12th सायन्स मध्ये पीसीबी हा ग्रुप असणे आवश्यक आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 ग्रुप असणे आवश्यक आहे आणि आपल्याला 50 ते 60% गुण मिळणे कंपल्सरी आहे। त्यानंतर आपल्याला एमएसटी सीईटी ही एक्झाम दिली गेली पाहिजे। म्हणजे आता एंट्रन्स एक्झाम वेगवेगळे आहेत, पण आपल्याला महाराष्ट्रासाठी एमएसटी सीईटी ही एक्झाम आहे। तर एमएसटी सीईटी ही एक्झाम दिल्यानंतर विद्यार्थ्यांना बी फार्मसी या कोर्ससाठी ऍडमिशन भेटू शकते। तसेच बी फार्मसी या कोर्समध्ये जर आपल्याला ऍडमिशन घेतलं तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटतात। तर बी फार्मसी या कोर्समध्ये आपल्याला फार्माक्युटिकल केमिस्ट्री, नंतर फार्माक्युटिकल बायोलॉजी, फार्माक्युटिकल इंजिनिअरिंग, तसेच फार्माक्युटिकल तंत्रज्ञान, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, औषध व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आपल्याला किंवा हे सगळे सब्जेक्ट आपल्याला बी फार्मसी या कोर्समध्ये शिकण्यास भेटतात। तर आपल्याला बी फार्मसी जर या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्याकडे कोणकोणते कौशल्य असणे आवश्यक आहे किंवा कोणकोणते वैशिष्ट्य आहेत बी फार्मसी या कोर्सचे। तर आपल्याकडे फर्स्ट म्हणजे आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे। म्हणजे आपल्याला जर औषधांविषयी जर आपल्याला कोणता प्रश्न पडला किंवा औषधांविषयी जर आपल्याला कोणती माहिती हवी असेल, बेसिक इन्फॉर्मेशन, तर ती आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। तसेच बी फार्मसी हा कोर्स आपल्याला 8 सेमिस्टरचा आहे, म्हणजे 4 वर्षाचा हा कोर्स असून आपल्याला त्यामध्ये 8 सेमिस्टर आहेत। त्यामध्ये आपल्याला थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांचं सखोल ज्ञान मिळतं। तसेच आपल्याला जर आपण एखाद्या रुग्णालयामध्ये जर आपण जॉब करत असलो तर आपण रुग्णांशी किंवा डॉक्टरांशी आपल्याला कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे। म्हणजे आपल्या रुग्णांशी आपलं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या बोलण्यामुळेच रुग्णांचे अर्ध दुखणं म्हणजे कमी होऊ शकतं। तर त्यानंतर तसेच आपल्याला बी फार्मसी हा जर कोर्स करायचा असेल तर आपल्याकडे औषधांचं तंत्रज्ञान आणि त्याचा विकास कसा करायचा, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे। तसेच आपल्याला जर बी फार्मसी या कोर्समध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंतर आपल्याला फार्माक्युटिकल तंत्रज्ञानाची बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे। तसेच औषधांचा वापर कसा करायचा, त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या देखील विषयांचं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे। त्यानंतर जर विद्यार्थ्यांना बी फार्मसी या कोर्समध्ये जर ऍडमिशन घेतलं तर त्यांना कोणकोणत्या सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात। तर बी फार्मसी हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये जॉब भेटू शकतो, म्हणजे फार्माक्युटिकल ज्या कंपन्या असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना इझिली जॉब भेटू शकतो। तसेच विद्यार्थी संशोधन या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू शकतात। त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात, म्हणजे ते आपल्याला स्वतःचं मेडिकल देखील विद्यार्थी टाकू शकतात। तसेच जर बी फार्मसी हा कोर्स कंप्लीट केला तर विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू शकतात, म्हणजे जे आपल्याला बी फार्मसीचे जे कॉलेजेस आहेत तिथे आपण शिक्षक म्हणून देखील काम करू शकतो। त्यानंतर जर आपण बी फार्मसी झाल्यानंतर जर त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आपण करू शकतो, म्हणजे बी फार्मसी झाल्यानंतर एम फार्मसी देखील आपल्याला करता येते। आणि जर विद्यार्थ्यांना बी फार्मसी या कोर्समध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्याबद्दल जर अधिक माहिती अजून जाणून घ्यायची असेल, कारण की हा एक असा कोर्स आहे बी फार्मसी की त्यामध्ये आपल्याला औषधांविषयी जी निर्मिती, त्याचं तंत्रज्ञान, त्याचं व्यवस्थापन, त्याचं वितरण आणि त्याचे परिणाम काय होतात आणि कसं, कोणकोणत्या गोष्टी नवीन शिकण्यास भेटतात याविषयी आपल्याला सखोल ज्ञान प्राप्त करतं बी फार्मसी।
फार्मसी हा कोर्स। आणि जर विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि इंडियाच्या अशा कोणत्या त्या टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी फीज मध्ये बी फार्मसी हा कोर्स ते कम्प्लीट करू शकतात विथ जॉब ऑपॉर्च्युनिटी सहित, तर खालील दिलेल्या नंबरवरती आपण आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा।